जमिनीतून ज्वलनशील पदार्थ वाहायला लागला. ज्वालामुखीची अफवा पसरली. जालना शहरातील सामनगाव रोड परिसरातून एक धक्कादायक आणि तितकीच रहस्यमयी बातमी समोर आली. जमिनीतून ज्वलनशील पदार्थ बाहेर पडत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होता. एका विद्युत खांबाजवळ जमिनीतून लाव्हा सदृश्य ज्वलनशील पदार्थ बाहेर पडताना सारखा हा व्हिडिओ होता. घटनास्थळी सुमारे 11,000 किलोवॅट क्षमतेचा विजेचा खांब असल्याची माहितीही समोर आली आणि याच पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग तात्काळ सतर्क झाला आणि अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. तपासानंतर स्पष्ट झालं की हा कोणताही ज्वालामुखी किंवा लाव्हा नसून महावितरणच्या वीज पोलमधील तांत्रिक बिघाडामुळे ही घटना घडली. पोलमध्ये सप्लाय म्हणजे त्या वाहिनीचा सप्लाय चालू असतेवेळी हा प्रकार झाला होता, पण जेव्हा वाहिनीचा सप्लाय बंद केला तर हा बंद झाला. त्याच्यामुळे हा जो अर्थ होता जो जमिनीत येणारा तो मिळाला नाही त्या आणि रॉक पूर्ण खडकाळ असल्यामुळे मिळालेला नाही आणि त्यामुळे हा प्रकार झालेला आहे. ते आगीसारखं असं बाहेर निघालेल्यासारखं तर एखादी जसं लावा राहते त्या पद्धतीचा वाटत होता, पण तो हा प्रकार जो आहे तो जो आहे हा खडक होता तो खडक वितळला. तो साधारणतः होतं सर, अर्थिंग नाही मिळाली तर असं होतं. अर्थिंग जिथे मिळाली नाही त्यावेळेस तो अर्थिंग जर मिळाली नाही त्यावेळेस तो तिथे प्रकार होण्याची शक्यता असते. ते व्हिडिओ व्हायरल झालेले आम्ही सुद्धा बघितले. त्या व्हिडिओची दखल घेऊन आम्ही तात्काळ अधीक्षक अभियंता महावितरण यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता तात्काळ तिथे टीम पाठवून आवश्यक कारवाई करण्यासंदर्भात सूचना केल्या होत्या. त्यानुसार त्यांनी असं कळवलं आहे की तो 11 kVच्या लाईनमध्ये तांत्रिक बिघाड होऊन खाली जो खडकाळ जमीन होती त्याच्यामध्ये तो लाव्यासारखा पदार्थ वितळून बाहेर आला. तर हे कुठलंही म्हणजे नैसर्गिक आपत्ती किंवा कोणत्याही प्रकारची आपत्ती नाही आहे किंवा भूगर्भातलाही काही हे नाही आहे. तर हा केवळ तांत्रिक बिघाडामुळे निर्माण झालेला प्रकार होता. नागरिकांनी म्हणजे अफवावर विश्वास ठेवू नये आणि घाबरण्यासारखं काही कारण नाही. संबंधित पोलमधून अर्थिंग होत असल्यानं आणि खडकाळ जमिनीशी संपर्क आल्यामुळं जमिनीतून ज्वलनशील पदार्थ बाहेर आल्याचं आढळलं. दरम्यान ARM आणि RSJ पोलच्या संपर्कात आल्यानं विजेचा धक्का बसून ही प्रतिक्रिया निर्माण झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. जिल्हा प्रशासन आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून परिस्थिती नियंत्रणात असल्याचं स्पष्ट केलं. सुरुवातीला हा प्रकार पाहून अनेकांच्या मनात शंका दाटून आल्या. हा नैसर्गिक वायूचा साठा असू शकतो असं म्हणाले, तर काही जणांना हा केमिकल गळतीचा संशय वाटला. या घटनेमुळे पर्यावरणाला धोका निर्माण होऊ शकतो का असा प्रश्नही निर्माण झाला. पण खरं कारण समोर आलं आणि सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. नागरिकांनी घाबरून जाऊ नये आणि तसंच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन यावेळी प्रशासनाकडून करण्यात आलं. जालनाहून सुयोग खर्डेकरसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.